तर पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे आळंदीमधील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली। पुण्याच्या मुळशीमधील शेळकेवाडी जवळचा रस्ता जलमय झालाय। सिंहगड रस्त्यावरील सखल भागही पाण्याखाली गेला आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यात नागरिकांची मोठी दाणादाण उडाली। हिंगणे खुर्द परिसरातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। डोंगर उतारावरून वाहणारं पाणी थेट घरात घुसल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। पाण्यासोबतच माती आणि दगडही वाहून नागरिकांच्या घरात शिरलेत। मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा भागात पाणी साचलं। किरकटवाडीतला मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता। हिंजवडी परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। हिंजवडीतल्या रस्त्यांवर चारचाकी गाड्या अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या होत्या। मेट्रोचं काम सुरू असल्यानं या भागात मोठी वाहतूक कोंडीही झाली होती। पावसाच्या पाण्यात हिंजवडी परिसरातला फेज 3 मधला रस्ता पाण्याखाली गेला। साचलेल्या पाण्यात एक चारचाकी गाडीही अडकली। हडपसर परिसरातल्या हांडेवाडी भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। हडपसरच्या सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेटवर पाणी साचलं होतं। हांडेवाडी परिसरातल्या आजूबाजूच्या रस्त्यांवरूनही पाणी वाहत होतं। मुसळधार पावसामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुठा नदीतली लहान मंदिरं पाण्याखाली गेली होती। आळंदीत इंद्रायणी नदीची पाणी पातळीही वाढली। इंद्रायणीच्या पाण्यात वारकऱ्यांनी आणि स्थानिकांनी उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। खडकवासला धरणातील पाण्याची पातळी 80% पोहोचली। खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय।